मित्रांनो नमस्कार. एज्युकेअरच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. ॲज युजुअल तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं आपण चर्चा करायला लागलोय, ज्या विषयाची चर्चा करायलोय किंवा ज्या भरतीच्या संदर्भात आपण सगळे व्हिडिओज या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सोबत तुम्ही ऐकत आहात, त्यातलीच एक पुढची कडी घेऊन मी आज तुमच्यासोबत आहे. विषय सांगायची मित्रांनो गरज नाही, की नवीन जी भरती होणार आहे मिशन केंद्र प्रमुख, नवीन बॅच जी आपण चालू करणार आहोत, त्या संदर्भातले काही मॉडेल क्वेश्चन्स जे आहेत, ज्या क्वेश्चन्सची आपण चर्चा करणार आहोत आणि जो विषय माझ्यासोबत आहे, जर तुम्ही सगळा सिलेबस बघितला, तर सिलेबस बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येतंय, की हा सगळा सिलेबस तुमच्या सोबत आहे. या प्रत्येक घटकावर मित्रांनो आपण आपल्या बॅचमध्ये चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न कसे असतात त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि आतापर्यंत मी एक 2-3 व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत. आपल्यासोबतच्या फॅकल्टीज तुमच्या परिचयाच्या व्हायला लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मी आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासोबत येणार आहे. तसा तो विषय बघितला तर महाराष्ट्रातला तो एक दुर्लक्षित विषय आहे, ज्या विषयाची आपण सहसा कधी चर्चा करत नाही. आणि त्या पॅटर्नच्या संदर्भात तर आपण अवगतच नसतो. म्हणजे आय-बी-पी-एसचा पॅटर्न जर बघितला, त्या पॅटर्नच्या संदर्भात जो विषय मी तुमच्यासोबत मांडणार आहे, त्या संदर्भात मित्रांनो आपण परिचित नसतो. पण तो विषय कसा सोपा आहे. जर आपण योग्य पद्धतीनं त्याची चर्चा करत गेलो, योग्य पद्धतीनं जर त्याचा अभ्यास करत गेलो, तर यू कॅन क्रॅक ईच अँड एव्हरी एक्झाम्पल आस्क्ड इन अ एक्झाम. जे परीक्षेत विचारलं जाईल त्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी आपण सहज पद्धतीने देऊ शकतो. आज जो माझा चर्चेचा विषय आहे, जी चर्चा ज्या विषयाची मी करणार आहे, तो विषय आहे मित्रांनो या ठिकाणी म्हटलेला आहे बघा. त्या विषयाच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. विषय आहे मित्रांनो इंग्रजीच्या संदर्भात मला थोडीशी चर्चा तुमच्यासोबत करायची आहे. आय-बी-पी-एस पॅटर्न खाली कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीनं प्रश्नांचं फ्रेमिंग असतं, कोणकोणत्या एक्झामसाठी आय-बी-पी-एस परीक्षा घेतं आणि त्या अनुषंगानं मग ही जी केंद्रप्रमुखाची भरती होणार आहे, त्याच्यात इंग्रजीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतील आणि त्या प्रश्नांना आपण कसं सहज पद्धतीनं सोडवू शकतो किंवा त्या संदर्भात तयारी करत असताना कोणकोणत्या घटकांची आपण तयारी केली पाहिजे, त्या संदर्भात इत्थंभूत चर्चा आणि मग त्या संदर्भात विचारले गेलेले प्रश्न, बाकीच्या काही एक्झाम्सना जे प्रश्न विचारले गेले, त्या संदर्भात मित्रांनो आपण सगळी चर्चा करणार आहोत. ही गोष्ट लक्षात आली का बघा, इंग्रजीचं जर वेटेज जर या संदर्भात कारण इथं जर बघितलं, तर हे 100 प्रश्न आहेत. ओके. प्रश्नांची संख्या आणि गुण आहेत मित्रांनो 100 आणि हे सगळे विषय आहेत. म्हणजे अभियोग्यता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, समसंबंध, क्रम, श्रेणी. ओके. या सगळ्याला मिळून हे 100 मार्क आहेत. म्हणजे इंग्रजीच्या वाट्याला जे काही प्रश्न येतील किंवा जे काही मार्क्स येतील ते 10 ते 15च्या आसपास मित्रांनो मार्क्स इंग्रजीसाठी असतील आणि आपण ते अगदी सहज पद्धतीनं कसे मिळवू शकतो त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आय-बी-पी-एसचा पॅटर्न कसा असतो कारण हा पॅटर्न मित्रांनो नवीन आहे. शिक्षक मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. आय-बी-पी-एसचा पॅटर्न तुमच्यासाठी कदाचित नवीन असू शकतो. कदाचित हा शब्द वापरतोय. त्याची काठिण्य पातळी नेमकी काय आहे? प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे? प्रश्न कसा फ्रेम केला जातो? त्यासाठी कोणकोणत्या घटकांची आपण तयारी करायला पाहिजे? कंटेंट काय आहे? सगळ्या गोष्टी मित्रांनो आज आपण डिकोड करणार आहोत. त्या सगळ्या गोष्टींची मी चर्चा आज तुमच्या सोबत करणार आहे. ओके. थोडासा वेळ लागला तरी अडचण नाही. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही जर समजून घेत गेलात तर मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. इथं मी म्हटलेलं आहे इंग्लिश आय-बी-पी-एस पॅटर्न. वास्तविकता आय-बी-पी-एस पॅटर्नची कोणतीही प्रश्नपत्रिका बाहेर उपलब्ध होत नसते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पण आय-बी-पी-एस पॅटर्न कोणकोणत्या एक्झाम करता परीक्षा घेऊ शकतं हे जर तुम्ही बघितलं, तर बँकिंग सेक्टर खाली जर बघितलं, तर आय-बी-पी-एस पी-ओच्या ज्या एक्झाम्स असतात, त्या पी-ओच्या एक्झाम्स मित्रांनो आय-बी-पी-एस कंडक्ट करतं आणि त्याच अनुषंगानं, त्याच धर्तीवरती इंग्रजीमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. घटक कोणते आहेत? त्या संदर्भात आपण चर्चा करू. घटक निहाय चर्चेला आपण सुरुवात करू. प्रश्नाचं फ्रेमिंग कसा थोडंसं अवघड वाटण्याची शक्यता आहे. कारण हा विषय असा असतो, की या विषयाकडे आपलं बघण्याचं जे दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोनच अगदी निगेटिव्ह असेल, तर मात्र अशा पद्धतीने आपण प्रश्न मिळवू शकणार नाही. त्यामुळं हळू-हळू प्रत्येक गोष्ट आपण योग्य पद्धतीने बघत जाणार आहोत. एकंदरीत आय-बी-पी-एस पॅटर्न इंग्रजीच्या संदर्भात कशा पद्धतीचे कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात हे जर तुम्ही बघितलं, तर या ठिकाणी मित्रांनो हे सगळे घटक दिलेत. या घटकांवर मित्रांनो प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्न तुम्हाला विचारले जाताना दिसतील. पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती आहेत. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, कंजंक्शन या सगळ्या गोष्टींवर आणि त्यातल्या त्यात त्यांचा जो भर असतो, तो म्हणजे स्पॉटिंग द एरर्स.
हा भाग मित्रांनो आपण शाळा कॉलेजमध्ये कधीही बघितलेला नसतो. एरर डिटेक्शन हा भाग आपण शाळा कॉलेजमध्ये कधीही बघितलेला नसतो. बघितलेलं असतं ते म्हणजे आपण गाळलेल्या जागा भराचे प्रश्न. पण एरर डिटेक्शन हा प्रकार आपण कधीही बघितलेला नसतो. केंद्र प्रमुखाच्या परीक्षेसाठी अशा पद्धतीनं IBPS प्रश्न विचारू शकतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचाच एक दुसरा भाग येतो तो म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. म्हणजे एक सेंटेन्स दिलेला असेल, त्याच्या खाली काही भागाला अंडरलाईन त्यांनी केलेली असेल आणि तो अंडरलाईन केलेला भाग तुम्हाला इम्प्रूव्ह करून लिहायचा आहे. म्हणजे शेवटी त्या वाक्यातील मित्रांनो तुम्हाला चूक शोधायची आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ दे. अशा पद्धतीने आपल्याला चूक शोधावी लागेल. सेंटेन्स कंप्लीशन. मग गाळलेली जागा भराचा जो प्रश्न असेल, भाग दिलेला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करावं लागेल. पण तो भाग मित्रांनो मोठा असण्याची शक्यता आहे. तो मोठा भाग भरण्यासाठी तुम्हाला ग्रॅमॅटिकल भाग अचूकतेनं माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. पुढे बघितलं तर सेंटेन्स करेक्शन आहे. करेक्शन करावी लागेल सेंटेन्समध्ये. तो भाग इम्प्रूव्हमेंट आणि करेक्शन एकाच सदराखाली जाईल. फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न असतील. PYQ आपण सगळे PYQ मित्रांनो बघणार आहोत की IBPS पॅटर्न खाली इंग्रजीच्या संदर्भात कशा पद्धतीने PYQ विचारलेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे आहेत, मग ते बँकिंग सेक्टर खाली कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत, सगळी चर्चा मित्रांनो आपण इत्थंभूत करणार आहोत. हा भाग आपल्यासाठी नवीन असू शकतो की हा भाग पॅराजंबल म्हणजे काय? हमखास मित्रांनो हे प्रश्न विचारले जातात. IBPS म्हटल्यानंतर पॅराजंबलचा प्रश्न एखादा प्रश्न त्याच्यात येऊ शकतो. एक रिअरेंजमेंट करायचं असतं, सेंटेन्स दिलेलं असतं आणि ते सेंटेन्स मित्रांनो तुम्हाला रिअरेंज करा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पॅराजंबल म्हणतात त्याला. त्याही संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. वर्ड स्वॅपिंगचा हा एक भाग विचारतात. मागील 2 वर्षामध्ये TET झाली. त्यावेळेला TET मध्ये, TET मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारले जाताना दिसतील. टेटची जर एक्झाम कोणी दिली असेल, तर त्या टेटच्या एक्झाममध्ये IBPS पॅटर्न होता. त्यांना 100% माहिती आहे की मी काय बोलायला लागलोय. कारण हे वर्ड स्वॅपिंग विचारलं जातं. शब्द दिलेले असतात. कोणता शब्द योग्य ठिकाणी भरेल, अदलाबदल करून ते शब्द दिलेले असतात आणि योग्य ठिकाणी तो शब्द तुम्हाला प्लेस करायचा असतो. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. एकंदरीत काय हा इडम्स आणि फ्रेजेस व्होकॅबकडे ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्हाला इडम्स आणि फ्रेजेसचा विचार करावा लागतो. इडम्स आणि फ्रेजेस या माहिती असणं गरजेचं. डबल फिलर्स 2 गाळलेल्या जागा भराव्या लागतात. मग त्या 2 गाळलेल्या जागा भरत असताना वाक्याचा नेमका संदर्भ काय आहे? वाक्यामध्ये कशा पद्धतीच्या कंजंक्शनचा वापर केलेला आहे? त्या कंजंक्शनच्या वापरावर ते शब्द अचूक पद्धतीने मला खाली दिलेले शब्द निवडता येतात का? अशा पद्धतीचा प्रश्न. म्हणजे शालेय जीवनामध्ये ज्या पद्धतीनं आपण कधीही पॅटर्न IBPSचा बघितलेला नसतो, तशा पद्धतीचा एक पॅटर्न ते आणतात आणि अशा वेळेला मित्रांनो आपल्याला येतं टेन्शन. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सराव करावा लागेल. आणि हा योग्य पद्धतीनं जर आपण सराव करत गेलो, तर 100% इथं चांगले मार्क्स मिळणार आहेत, याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. सिनोनिम्स, अँटोनिम्स हमखास विचारले जातात. हा एक प्रकार आपल्याला माहिती नसतो. हे क्लोज टेस्ट हमखास परीक्षेला विचारले जाते. हा क्लोज टेस्टचा काय प्रकार आहे? तर क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅसेज दिलेला असेल. त्या पॅसेजमध्ये तुम्हाला शब्द भरायला लावतील. एकंदरीत हाही भाग व्होकॅबकडे जातो. तो पॅसेज आपल्याला आकलन करून घ्यावा लागेल. सोपा पॅसेज असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क कदाचित दिले जातील, की जेणेकरून त्या प्रत्येक गाळलेल्या जागा भरासाठी 1 मार्क तुम्हाला असेल आणि अशा पद्धतीचा तुम्हाला क्लोज टेस्टचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वन वर्ड सबस्टिट्यूट अनेक शब्दांसाठी एक शब्द द्या जसं मराठीत असतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूट आणि स्पेलिंगचा भाग एक हमखास. म्हणजे शब्द दिलेले असतील आणि करेक्ट स्पेलिंग किंवा मिसस्पेल्ड वर्ड अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे स्पेलिंगची आपली तयारी पाहिजे, क्लोज टेस्टची तयारी पाहिजे, फिल इन द ब्लँकसाठी ग्रामरची तयारी पाहिजे आणि व्होकॅबची तयारी पाहिजे. तर मग मित्रांनो आपल्याला हे 10-15 मार्क्स मिळवणं अगदी सोपं जाणार आहे. मुद्दा हा आहे की हा सगळा भाग मित्रांनो सरावाकडे जातो. कंटेंट वाईज जर आपण चॅप्टर वाईज जर अशा पद्धतीने या सगळ्या घटकांकडे अगदी इत्थंभूत, प्रामाणिक, अगदी बेसिक पासून तयारी करत गेलो, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जितके मार्क्स असतील 10 ते 15 पर्यंत याचे मार्क्स असतील, तर तुम्हाला 12 तर मार्क्स अगदी सहज मिळू शकतात. आता याच धर्तीवर मग IBPSनं कोणकोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले, हे जर आपण बघितलं, तर मी तुम्हाला काही विचारले गेलेले प्रश्न किंवा त्या अनुषंगानं जे मॉडेल क्वेशन्स आहेत, IBPS कशा पद्धतीने फ्रेम प्रश्न करतं आणि मॉडेल क्वेशन्स कसे विचारलेले आहेत, त्या संदर्भात जर बघितलं, तर या ठिकाणी मित्रांनो मी मॉडेल काही क्वेशन्स मी तुम्हाला दाखवतो. हे बघा.
या ठिकाणी असा एक प्रश्न ते विचारतं आणि विचारले गेलेले हे सगळे प्रश्न आहेत. हे जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल, की हे असेच प्रश्न मित्रांनो विचारतं आणि मग आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो संभावित आहे, की असे प्रश्न आपल्याला सोडवता येणं अपेक्षित आहे. वाक्य दिलेलं असतं. वाक्यामध्ये तुम्हाला भाग केलेले दिसतील. वाक्यामध्ये भाग केल्यानंतर कोणत्या भागामध्ये चूक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न प्रश्न पहिल्यांदा वाचून दाखवतो. Following sentence has been divided into 4 parts. Of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. म्हणजे अशा पद्धतीने एरर डिटेक्शनचा प्रश्न आहे. हे बघा या ठिकाणी एरर डिटेक्शनचा प्रश्न आहे. हे एरर आपल्याला वाक्यामधली शोधायचं आहे. वाक्य जर बघितलं तर अशासाठी आपल्याला ग्रामर क्लिअर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ग्रामरचे जे रूल्स आहेत, ते ग्रामरचे रूल्स साधारणतः ग्रामरचे रूल्स मित्रांनो 250च्या आसपास ग्रामरचे रूल्स आहेत. हे सगळे रूल्स आपण बघणार आहोत. एक वेळेला हे सगळे रूल्स तुम्ही समजून घेतले. मी मुद्दाम शब्द वापरायला लागलोय, की जर आपण ग्रामरचे सगळे रूल्स व्यवस्थित समजून घेतले, तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फक्त 10 सेकंद लागतात. किती सेकंड्स लागतील? 10 सेकंद. वाक्य काय आहे बघा. वाक्याची सुरुवात जी झालेली आहे, ते वाक्याची सुरुवात मित्रांनो ईच न झालेली आहे. तर हा शब्द आपल्याला कळाला पाहिजे. ईच हा जो शब्द आहे, मी काय सांगालोय बघा. ईच हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल, ही पहिल्यांदा गोष्ट कळायला पाहिजे मित्रांनो. हा शब्द जो आहे, हा शब्द आहे मित्रांनो सिंग्युलर. हा शब्द कोणता आहे? हा शब्द आहे सिंग्युलर. मग हा जर कर्ता असेल, हा जर शब्द सिंग्युलर असेल, तर या ठिकाणी आर येणं अपेक्षित आहे का इज येणं अपेक्षित आहे? मुद्दा तुमचा क्लिअर झाला असावा मित्रांनो, की इच हा शब्द जो आहे, हा सिंग्युलर वर्ड आहे. इफ दॅट इज इन सिंग्युलर फॉर्म, यू आर टू अप्लाय द सिंग्युलर वर्ब and is the singular verb. This are must be replaced by this is. ते जे आर आहे ते आर मित्रांनो आपल्याला रिप्लेस करावं लागेल. इज न रिप्लेस करावं लागेल. द सेंटेन्स रीड्स लाईक दिस. इच पार्टिसिपंट आणि बघा हा शब्द सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी पार्टिसिपेंट्स म्हटलेलं नाही. पार्टिसिपेंट इज अ सिंग्युलर. इच पार्टिसिपेंट इज एक्सपेक्टेड टू बी प्रेझेंट ऍट लिस्ट अन आर बिफोर द कॉम्पिटिशन. अन आर आर्टिकलचा सुंदर वापर या ठिकाणी. आर बघा आर हा स्वरानं उच्चार होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी अन आलेला आहे. प्रत्येक वाक्य योग्य पद्धतीनं तुम्हाला डायग्नॉस करता येणं हे कसं आहे. प्रत्येक वाक्याकडे तुम्ही डायग्नॉस करत गेलं पाहिजे आणि खूप सोपा भाग असतो. फक्त आपल्याला या गोष्टीचा करावा लागेल तो म्हणजे सराव. जर योग्य पद्धतीनं जर आपण अशा वाक्यांकडे बघत गेलो आणि आपण जर सराव करत गेलो, यू कॅन क्रॅक द क्वेश्चन इन जस्ट 10 सेकंड्स. यू कॅन क्रॅक इट. त्यासाठी बेसिक तयारी आपण सगळी करून घेणार आहोत. मित्रांनो जर 15 मार्क्स असतील, तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 12 प्लस मार्क्स अगदी सहज मिळू शकतात. फक्त थोडीशी तयारी आपण योग्य पद्धतीनं करायला हवी. कारण पॅटर्न थोडासा नवीन असतो. शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपण कधीही बघितलेले नसतात. दॅट इज व्हाय वी हॅव अ प्रॉब्लेम. सो वी नीड टू क्रॅक दिस ऑल द एक्झाम्पल जस्ट हॅव्हिंग द प्रॅक्टिस. जर आपण अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करत गेलो आणि वाक्य जर आपल्याला योग्य पद्धतीनं डायग्नोस करता आलं, तर मित्रांनो उत्तर काढता येणं खूप सोपं जाणार आहे. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. ईच पार्टिसिपंट इज पाहिजे. is expected to present at least an hour before the competition. I think you got my point. अशाच पद्धतीचा एक पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा. हा आहे पुढचा प्रश्न. प्रश्न थोडासा वाचून बघा. वाचून बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा. हा प्रश्न पहिल्यांदा वाचून बघा. तुम्हाला काय दिसतंय. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. समर इज अ हॉट सीझन, बट समर ऑफ लास्ट year was very hot. If there is a no error, you can go with the last option. Fifth option is available with you. No error is there. एररचे प्रश्न मित्रांनो सोडवत असताना अगदी बेसिक गोष्टी जर माहिती असतील, तर प्रश्नांची उत्तरं काढता येतील. एक 10 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतो. वाचून बघा तुम्हाला काही सुचतंय का? कमाल. येस. पहिल्यांदा जी गोष्ट महत्वाची आहे ते वाक्य वाचता येणं. इंग्रजीचं वाचन थोडंसं आपल्याला अपेक्षित आहे. जर आपण अशा पद्धतीनं वाचत गेलो, बघा आता वाक्य बघितल्यानंतर समर इज अ हॉट सीझन. वाक्याची सुरुवात झाली समरनं. ओके.
वाक्याची सुरुवात झाली, समर इज अ हॉट सीझन बट समर ऑफ लास्ट इयर. आता एकाच शब्दाची किंवा एकाच नामाची ज्यावेळेला पुनरावृत्ती होते त्यावेळेला मित्रांनो त्या नामाच्या पाठीमागे आपल्याला द वापरावं लागतं. हे साधी गोष्ट जर कळाली तर मित्रांनो तुमचं उत्तर अगदी 10 सेकंदाच्या आत येणार. समर ऑफ लास्ट इयर, कोणता समर आहे? लास्ट इयरचा समर. ही जी फ्रेज आहे ही फ्रेज या नामाला निश्चित करते किंवा या नामाची पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसते. नामाची ज्यावेळेला पुनरावृत्ती होते त्यावेळेला त्याच्या पाठीमागे आर्टिकल द वापरावं लागतं. म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला कळावा लागतो तो म्हणजे घटक. मी काय बोललो हे लक्षात येऊ दे. खरोखरच केंद्र प्रमुखाची तयारी करत असाल आणि इंग्रजीचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर मित्रांनो जो पॅटर्न मी तुम्हाला सांगालोय तो पॅटर्न तुम्हाला फॉलो करावा लागेल. हे मी पुन्हा सांगतोय. कारण IBPS हे अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात. बेसिक क्वेश्चन्स असतात. थोडासा वाचनाचा सराव, प्रश्नाकडे बघण्याची नजर आणि ही नजर कशामुळे येते? तर नजर येते मित्रांनो सराव केला असेल तर. सो मॅक्झिमम ज्यावेळा तुम्ही सराव करता त्यावेळा प्रश्न कोणत्या घटकावर विचारला गेलेला आहे within 10 seconds you can identify. Within 10 seconds it is possible. For that you need to have a practice. That is what the only thing. If you practice rigorously you can definitely identify the content of that particular question easily. It doesn't require any much time for that one. Okay, 10 सेकंदात हे उत्तर तुम्ही काढू शकता. लास्ट इयर या ठिकाणी आले. ह्या समरच्या पाठीमागं तुम्हाला द वापरायचा आहे. याचं कारण असं की इथं नामाची पुनरावृत्ती झाली आणि समोर मित्रांनो आलेले आहे ती म्हणजे फ्रेज. नामाच्या समोर असा फ्रेज किंवा क्लॉज येते त्यावेळेला त्या नामाच्या पाठीमागं द वापरलं जातं. हे जर मला कळालं तर 100% या समरच्या पाठीमागं द यायला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडतं समर इज अ हॉट सीझन. ओके, हॉट सीझन बट समर ऑफ लास्ट इयर या ठिकाणी द यायला पाहिजे. तुमचं उत्तर मित्रांनो असायला पाहिजे ते म्हणजे 2 नंबर. घटक कळाला मित्रांनो तो म्हणजे आर्टिकल्स. म्हणजे हा घटक चटदिशी कळण्यासाठी आपल्याला असायला हवा तो म्हणजे सराव. आणि असा सराव आपण करून घेणार आहोत. प्रत्येक घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघत जाणार आहोत आणि मग वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांना आपण सामोरं जाणार आहोत. वेगवेगळे घटक आपण बघत जाणार आहोत आणि एक वेळा तुम्ही असे घटक बघत गेलात की मग तुम्हाला मित्रांनो कसलीही काळजी करायची गरज नाही. अगदी सहज पद्धतीने उत्तर काढू शकता. 2020 चा प्रश्न तुमच्या सोबत. Find out the error part of the following sentence. Very simple sentence. All doubts are cleared between you and I. Now, if you go for the question, you read the question. Question जर ज्यावेळा तुम्ही बघता त्यावेळा चट दिशी लक्षात यायला पाहिजे. What is this preposition? This preposition is there. आणि हे between हे preposition वापरलेलं आहे. आणि प्रेपोजिशन नंतर ज्या वेळेला प्रोनाउन वापरलं जातं. मी काय सांगतोय बघा. प्रेपोजिशन नंतर जर प्रोनाउन वापरलं जात असेल तर त्या प्रोनाउनची केस मित्रांनो असावी लागते ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. कोणती केस असावी लागते? ऑब्जेक्टिव्ह केस. मग मला हे माहित पाहिजे यू इज इन ऑब्जेक्टिव्ह केस पण हे आय मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये नाही आहे. त्या आयच्या ऐवजी असायला हवं ते म्हणजे मी. म्हणजे इथं वाक्य असं असायला हवं ऑल डाऊट्स आर क्लिअर्ड बिटवीन यू अँड मी. हे मी येणं अपेक्षित आहे कारण ज्या वेळेला प्रिपोजिशन नंतर प्रोनाउन येतं त्या प्रोनाउनची केस मित्रांनो नंतर येणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह असावी लागते. आय हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं ते म्हणजे मी. यू अँड मी असं यायला हवं कारण प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असते. असे एकूण मित्रांनो आपल्याला बघावे लागतील साधारणतः 250 नियम जे कॉमन आहेत आणि असे नियम जर बघितले आपण आणि या नियमांचा आपण सराव करत गेलो तर 100% मित्रांनो उत्तर काढता येणं अगदी सोपं जाणार आहे. एरर डिटेक्शन हा अगदी अत्यंत आणि महत्वाचा कळीचा मुद्दा जो IBPS पॅटर्न खाली विचारला जातो. जिथं आपल्या सतत चुका होताना दिसतात त्या आपल्याला कळाल्या पाहिजेत. म्हणजे हा जो घटक होता प्रोनाउन आणि केस या संदर्भातला हा प्रश्न होता. प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. हे सगळं एवढ्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी दाखवा लागलोय की परीक्षेचा नेमका कंटेंट काय. परीक्षा कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात. IBPS कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम करते हे जर माझ्या लक्षात आलं तर त्या अनुषंगाने मी तयारी करेन. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. वाक्य दिले बघा
आय एम युअर्स अफेक्शनेट सन आणि नो एरर. काय मित्रांनो याचं उत्तर तुम्ही थोडंसं वाचून बघा, काही सुचतंय का बघा, याचं उत्तर काय देत आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त तो आपल्याला कळाला पाहिजे. तो जर मला कळाला तर या प्रश्नाचं उत्तर काढता. आता या ठिकाणी बघा, इथं दिलेला आहे युअर्स. हे युअर्स मित्रांनो असायला हवं हे असं. त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी यस घेता कामा नये. हे असं का होतं, याचं कारण असं आहे, युअर इटसेल्फ इज इन पजेसिव्ह केस. युअर हा शब्द मुळातच पजेसिव्ह केस मध्ये असल्यामुळं त्याला अपॉस्ट्रॉफी साइन लावायची गरज नाही. या ठिकाणी हे जे अपॉस्ट्रॉफी चिन्ह आहे, हे अपॉस्ट्रॉफी चिन्ह मित्रांनो चुकीचं आहे. यासाठी अभ्यास कशाचा करावा लागेल? यासाठी अभ्यास करावा लागेल तो म्हणजे पजेसिव्ह केस. कशाचा अभ्यास करावा लागेल? पजेसिव्ह केस. माझा पजेसिव्ह केसचा अभ्यास जर व्यवस्थित असेल तर मित्रांनो अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही 10 सेकंदाच्या आत काढू शकता. पजेसिव्ह केस कुणाची असते तर ती नामाची असते. नामाची किंवा सर्वनामाची पजेसिव्ह केस असते. युअर इज द वर्ड इटसेल्फ इज इन पजेसिव्ह केस. That is why you are not to apply the apostrophe sign over there. If you got this point, definitely you can answer. This second one is the correct one. You are to remove this apostrophe sign over there. इतकं साधं गणित आहे. म्हणजे जर इंग्रजीचा अभ्यास मला करायचा असेल तर बेसिक रूल्स जे आहेत ते बेसिक रूल्स अशा वाक्यांमध्ये कसे अप्लाय केले जातात हे जर मला कळालं तर प्रश्नांची उत्तरं काढता येणं अगदी सोपं झालंय. बघा, जो मुद्दा मी तुमच्याशी चर्चेला घेतला होता की जेव्हा आयबीपीएस प्रश्न विचारतं त्यावेळेला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट खालचे प्रश्न विचारले जातात आणि हे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट खालचे प्रश्न अगदी सहज पद्धतीने आपण सोडवू शकतो. प्रश्न पहिल्यांदा वाचून दाखवतो. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बघा, असं लेंदी प्रश्न दिलेला असतो आणि मग आपण अडचणीत येऊ शकतो. बघा, डायरेक्शन त्याने दिले. Which of the phrases 1, 2, 3, 4 given below each sentence should replace the phrase printed in bold in the sentence to make it grammatically correct? If the sentence is correct as it is given and no correction is required, mark 5 as your answer. That means you need to go for no correction required. जर त्या वाक्यामध्ये करेक्शन नसेल तर. वाक्य थोडंसं वाचून बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात काय येतंय बघा. The beggar who we had suspected to be guilty turned out to be innocent. वाक्य जर बघितल्या तुम्हाला असं दिसेल. वाक्यामध्ये हा भाग तुम्हाला सुधरून लिहायला सांगितलेला आहे. राईट. तर ज्या हा 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 भाग जेव्हा तुम्ही बघता तेव्हा चट दिशी तुमच्या लक्षात यायला पाहिजे घटक आहे प्रोनाउन. कशावर विचारलेला आहे प्रश्न? प्रोनाउन. त्यातला सब टॉपिक जो आहे तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणता आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन. हे चट दिशी लक्षात येणं गरजेची गोष्ट आहे. एखादा प्रश्न ज्यावेळा आपण प्रश्नपत्रिकेत बघतो, इंग्रजीचा असो मराठीचा असो कशाचाही असो, त्यावेळा तुम्हाला कोणत्या घटकावर तो प्रश्न विचारला गेलेला आहे चट दिशी कलन होणं अपेक्षित आहे. ते आकलन झालं की मेंदू त्या अँगलनं विचार करायला मित्रांनो सुरुवात करतो आणि मग उत्तरं काढता येतील. मला बघितल्या कळालं की या ठिकाणी हू दिसतंय, याचा अर्थ हे प्रोनाउन आहे आणि प्रोनाउन मधला घटक कोणता आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन. आता या संदर्भात विचार करत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. द बेगर हू, हू का हुम? इथं रिलेटिव्ह प्रोनाउन हुम असू शकतं, हू असू शकतं, हुज असू शकतं. ही रिलेटिव्ह प्रोनाउन वापरली जातात वाक्यामध्ये. पण ते वापरण्याचे नियम आहेत. वाक्यामध्ये ज्या वेळेला असे दोन भिन्न कर्ते दिसतात त्यावेळेला हुम वापरलं जातं. आता या ठिकाणी बघा, द बेगर वी हॅड सस्पेक्टेड टू बी गिल्टी टर्न्ड आउट टू बी इनोसंट. आता द बेगर टर्न्ड आउट टू बी इनोसंट हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे वी हॅड सस्पेक्टेड टू बी गिल्टी. वाक्यामध्ये असे भिन्न कर्ते असताना हुम वापरलं जातं. हे हू रिप्लेस करायला हवं, ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे आणि मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे हुम वी हॅड सस्पेक्टेड हा पर्याय यायला पाहिजे रिप्लेस करून. या ठिकाणी हुम वी हॅव सस्पेक्टेड हे अशा पद्धतीने यायला पाहिजे. हुमचा वापर या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण त्याने विचारलेला आहे की तुम्ही करेक्ट वाक्य कसं कराल, ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं कराल. तर या ठिकाणी हुमचा वापर. द बेगर हुम वी हॅड सस्पेक्टेड, ज्याच्यावर आम्ही सस्पेक्ट केलं. सस्पेक्ट याचा अर्थ आहे संशय घेणे. ज्याच्यावर म्हणजे या ठिकाणी ती ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला कळाली पाहिजे. म्हणजे हे गुंतागुंतीचं जरी नसलं, मुद्दाम मित्रांनो मी हे तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने आपण कधीही अभ्यास केलेला नसतो. उत्तरं जरी आता सध्या तुम्हाला कळत नसली
तरी घटक निहाय मी काय बोलालोय बघा, लक्षपूर्वक ऐका. जेवढा आपण घटक निहाय जेवढा चर्चा करत जाणार, आर्टिकल्स असेल, नाऊन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, घटक निहाय जेवढा आपण चर्चा करतो तेवढा ते अगदी स्पष्ट आपल्याला कळतं. आता रॅन्डम मी जे प्रश्न घ्यालोय, कदाचित ते आकलनाच्या कक्षेत सुद्धा येत नसतील असं गृहीत धरूया, कारण हे सगळंच नवीन आहे. कदाचित असं होऊ शकतं. पण जर आपण घटक निहाय जर चर्चा करत गेलो, आर्टिकल्स, नाऊन, प्रोनाउन, 100% मित्रांनो हे कळायला चालू होतं. चांगले मार्क्स इंग्रजीमध्ये मिळू शकतील. 15 जर मार्क्स असतील तर मी पुन्हा सांगालोय 12 प्लस मार्क्स अगदी सहज मिळतील. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न हे बघा, अशाच पद्धतीचा हा प्रश्न कसा विचारलेला आहे बघा, आणि याचं उत्तर बोथ माय सिस्टर अँड मी. वाक्याची सुरुवात झाली बघा. वाक्याची सुरुवात कशाने झाली? तर वाक्याची सुरुवात झाली बोथ माय सिस्टर अँड मी. मित्रांनो, वाक्याची ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर त्याची नॉमिनेटिव्ह केस यावी लागते. कोणती केस यावी लागते? नॉमिनेटिव्ह. मग मीची नॉमिनेटिव्ह केस काय आहे? तर मीची नॉमिनेटिव्ह केस आहे आय. म्हणजे हे वाक्य असं असायला हवं, बोथ सिस्टर अँड आय वेंट टू ओके बोर्डिंग स्कूल. ह्या मीच्या ऐवजी इथं असायला हवं आय. क्रियापदाच्या अलीकडं नाऊन किंवा प्रोनाऊन असताना त्याची केस जी असते, त्याची केस ही नॉमिनेटिव्ह असते. इतकी साधी गोष्ट जर आपल्याला कळाली तर हे मी रिप्लेस करू शकता आय न, आणि उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. तर यासाठी घटक आपल्याला माहिती पाहिजे, तो म्हणजे प्रोनाऊन. प्रोनाऊनचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केला आणि प्रोनाऊनच्या केसचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर उत्तर मित्रांनो अगदी 10 सेकंदाच्या आत काढता येणं शक्य आहे. हे सगळे घटक जे आहेत ते खूप सोपे घटक आहेत. मित्रांनो, मुद्दा असा असतो की या सगळ्याची चर्चा आपण कधीही केलेली नसते. नॉमिनेटिव्ह केस काय, ऑब्जेक्टिव्ह केस काय, या सगळ्या गोष्टी आपण कधीही बघितलेल्या नसतात. स्पर्धा परीक्षेची मग आयबीपीएस पॅटर्न असो, टीसीएस पॅटर्न असो, एमपीएससीचा पॅटर्न असो, पॅटर्न मित्रांनो कोणताही असो, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्होकॅब. व्होकॅब्लरीवर इतकं महत्व आहे, इतकं महत्व त्याचं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इडम्स विचारले जातील, फ्रेजेस विचारले जातील, सिनोनिम्स, अँटोनिम्स विचारले जातील. या सगळ्या गोष्टी मित्रांनो विचारल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत तयारी आपण करणार आहोत. कारण हमखास हे परीक्षेला विचारलं होतं म्हणून एक घटक आहे तो म्हणजे व्होकॅबचा. ह्या व्होकॅबच्या घटकामध्ये तर मगाशी बोललो होतो, इडम्स असू शकतात, फ्रेजेस असू शकतात, वन वर्ड असू शकतं, ओके, सिनोनिम्स, अँटोनिम्स असू शकतं. या सगळ्याच गोष्टींची तयारी आपण इत्थंभूत करणार आहोत. व्होकॅबच्या सेक्शन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं हे बघा, या ठिकाणी एक इडम घेतलेली आहे, त्याची थोडीशी चर्चा करू आणि मग त्याच्यावर परीक्षेला कसा प्रश्न आलेला आहे ते बघू. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं हे कधी आपण ऐकलेलं नसतं आणि नेमकं आपण अडचणी येतो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ब्लो म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे? ब्लो. ब्लो म्हणजे फुंकणे. ट्रम्पेट याचा अर्थ काय? तर ट्रम्पेटचा अर्थ आहे तुतारी. ट्रम्पेटचा अर्थ आहे तुतारी. तुतारी फुंकणे, स्वतःचीच तुतारी फुंकणे याचा अर्थ आहे मित्रांनो स्वतःचीच काय मारणे? हुशारकी मारणे. ट्रम्पेटचा अर्थ मला कळाला. ट्रम्पेट म्हणजे तुतारी, राईट. ब्लो म्हणजे फुंकणे, स्वतःचीच तुतारी फुंकणे, आणि त्याला शब्द इंग्रजीत आहे मित्रांनो बोस्ट. काय शब्द वापरला गेलाय बघा? बोस्ट असा शब्द आहे. ओके, हुशारकी मारणे, किंवा त्याला दुसरा शब्द आहे फ्लॅटर. शब्द सगळे आपल्याला ऐकवत जाईन मी. हे सगळे शब्द परीक्षेला कुठं ना कुठं तरी उपयोगी ठरतील. आणि मुद्दा फक्त परीक्षेचा नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून लागाल, त्यावेळा तुमचं उत्तम इंग्रजी असणं अपेक्षित आहे. आपलं उत्तम इंग्रजी असेल तर ते विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो. इफ आय डोंट नो द मीनिंग ऑफ द वर्ड, हाऊ कॅन आय टीच टू द स्टुडंट्स? जर मलाच माहिती नसेल तर मी विद्यार्थ्यांना काय शिकवेन? That is why you should be aware of these all the things. Okay, they are asking you such idioms and phrases. याचं कारण असं आहे, how much comfortable you are with the language they want to check out. त्यांना चेक करायचं आहे की तुम्ही लँग्वेजच्या संदर्भात किती कम्फर्टेबल आहात. Grammar is the one parameter, and the second parameter is the vocab, and it includes lot many things. Phrases are there, idioms are there, one word substitutes are there. There are many things can be asked in the exam, so we must be comfortable with these all things. या सगळ्या गोष्टीशी आपण कम्फर्टेबल असणं गरजेची गोष्ट आहे. हळूहळू हळू या सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी डिकोड करत जाणार आहे. तुम्हाला इडम कळाले का बघा? ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, टू टॉक बोस्टफुली वन्स अचिव्हमेंट. स्वतःच्या अचिव्हमेंट्स विषयी ओके हुशारकी मारणे. आणि मग ही वाक्य दिलेत
ही ऑलवेज लाइक्स टू ब्लो हिज ओन ट्रम्पेट. इट्स ऑलवेज बॅड हॅबिट टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. स्वतःची फुशारकी मारणं हे वाईट असतं. अशा पद्धतीनं मग हे जर मला कळालं असेल, आता हे जर मला कळालं असेल तर परीक्षेला प्रश्न कसा आलेला आहे बघ. परीक्षेचा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. यस, डू नॉट ट्रस्ट अ मॅन हु ब्लोज हिज ओन ट्रम्पेट. अनॉय म्हणजे रागवणे होईल का? प्रेज ऑदर्स होईल का? का प्रेज हिमसेल्फ? ऍडमॉनिश, ऍडमॉनिशचा अर्थ आहे खरडपट्टी काढणे. प्रेज ऑदर्स होईल का? का प्रेज हिमसेल्फ? प्रेज, प्रेज म्हणजे काय करणे? स्तुती करणे. काय करणे? स्तुती करणे. म्हणजे शब्दांचे अर्थ अशा पद्धतीनं जर मी व्यवस्थित बघत गेलो तर उत्तर काढता येणं अगदी सोपं जातं. असे 3 ते 4 प्रश्न मित्रांनो फक्त व्होकॅबवर आलेले दिसतील की जी चर्चा आपण अशा पद्धतीनं करत गेलो तर कुठंही मित्रांनो अडचण येताना दिसणार नाही. यू गॉट द पॉइंट. त्यामुळे इडम्स फ्रेजेस सुद्धा आपण बघणार आहोत, सिनोनिम्स अँटोनिम्स सुद्धा बघणार आहोत, त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. आणि जेणेकरून आता इथे बघा ही एक दुसरी इडम या ठिकाणी दिले, थोडस वाचून बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बघा ड्रॉनिंग मॅन. आता हे ड्रॉनिंग म्हणजे काय? बुडणारा. नदीत माणसं बुडतात बघा, बुडणे. ड्रॉनिंग मॅन विल क्लच, क्लच म्हणजे पकडणे. ऍट स्ट्रॉ, स्ट्रॉ म्हणजे काडी. स्ट्रॉ हा शब्द कदाचित गेला असेल. स्ट्रॉ म्हणजे काडी, म्हणजे बुडत्याला काडीचा आधार. एकंदरीत काय असतो? बुडत्याला काडीचा आधार. त्या काडीमुळे तो माणूस वाचत नाही. वास्तविकता मराठीतलीच ही म्हण आहे की बुडत्याला काडीचा आधार. पण इंग्रजीत कसं केलंय बघा, अ ड्रॉनिंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ. क्लच गाडीला असतो तेवढं माहिती आहे, पण क्लच म्हणजे पकडणे, कारण तो क्लच जो असतो तो पकडावा लागतो. क्लचचा अर्थ आहे पकडणे. ओके, स्ट्रॉ पकडला जातो. ड्रॉनिंग मॅन, पर्सन इन डेस्परेट नीड. डेस्परेट हा शब्द बघा, डेस्परेट याचा अर्थ अतीव, अगदी निकडीचं असा त्याचा अर्थ होतो. ओके, अ पर्सन इन डेस्परेट नीड ऑफ हेल्प विल ग्रॅब. व्हॉट इज मिनिंग ऑफ ग्रॅब? ग्रॅब म्हणजे पकडणे. ग्रॅब होल्ड ऑफ सम हेल्प म्हणजे असा माणूस की जो अत्यंत निकडीच्या गरजेमध्ये आहे, तो एखादी अशी गोष्ट पकडतो, इवन इफ इट इज इनसिग्निफिकंट. इनसिग्निफिकंट म्हणजे जी गोष्ट त्याला उपयोगाची ठरणार नाही. यस, हा स्ट्रॉ पकडून तो माणूस वाचणार आहे का? बुडणारा माणूस नाही. पण त्याला बुडत्याला कशाचा आधार मिळाला? फक्त काडीचा आधार मिळाला. हे सगळं ज्यावेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला मग मी म्हणेन की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. हा प्रश्न थोडासा वाचून बघा, मग तुम्हाला याचं उत्तर कशा पद्धतीने काढता येते बघ. येस, प्रश्न वाचून बघा. साधारण काही आयडिया येते का तुम्हाला बघा. आयडिया येणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर आयडिया आली तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. यस, जर तुम्ही वाक्य बघितलं, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब. IBPS 2022 चा प्रश्न. वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं प्रश्न बघा. जर बघितलं तर या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणी इडम दिले, टू ऑर्गनाइज अ लॉट ऑफ पार्टीज ड्युरिंग द नाईट्स ड्युरिंग फेस्टिव्ह सीझन. हे होईल का? टू इन्व्हॉल्व वनसेल्फ इन सम एंटरटेनिंग ऍक्टिव्हिटीज अँड द रिजॉइस. रिजॉइस शब्दांच्या रचना बघा. शब्दांच्या रचना बघितल्यानंतर मित्रांनो कळेल, टू ट्राय एव्हरी पॉसिबल थिंग इन डिफिकल्ट सिच्युएशन इवन इफ इट इज नॉट व्हेरी हेल्पफुल. बघा, अशा पद्धतीनं उत्तर आपण सहज काढू शकतो. टू ट्राय एव्हरी पॉसिबल थिंग इन डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे तो बुडणारा माणूस जो आहे, तो बुडणारा माणूस डिफिकल्ट सिच्युएशन आहे मध्ये आहे. इवन इफ इट इज नॉट व्हेरी हेल्पफुल. त्या काडीमुळे तो काय माणूस वाचणार नाही, म्हणून ती म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार. मित्रांनो उत्तर तुमचं 3 नंबर यायला पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो IBPS पॅटर्न खाली विचारले जातात. या संदर्भात इत्थंभूत चर्चा एज्युकेअर नावाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या फॅकल्टीज, त्या सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला बघायला मिळतील की जेणेकरून त्या त्या विषयातले तज्ज्ञ तुम्हाला या ठिकाणी भेटतील. लवकरच आपण अशाच पद्धतीच्या एपिसोडची तयारी करतोय. वेगवेगळे एपिसोड तुमच्यासोबत यायला चालू होतील. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे.
पुन्हा भेटू नवीन एपिसोड सोबत, नवीन प्रश्नांची चर्चा आणि माहितीप्रद माहिती तुम्हाला मिळायला चालू होईल. थँक यू व्हेरी मच.